स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ. नमस्ते. फलटण तालुक्याच्या इतिहासामधला किंबहुना माढा लोकसभेच्या इतिहासामधला सर्वात सुवर्ण अक्षरात लिहिणारा कार्यक्रम 17 तारखे रोजी दुपारी 2 वाजता नीरा देवघर च्या कॅनॉलच्या कामाचं उद्घाटन, भूमिपूजन हे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, या जिल्ह्यातील सर्व सहकारी आमदार आणि सर्व खासदार, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि सर्व खासदार या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे. आणि हा फलटण बारामतीचा रेल्वे मार्ग, जेणेकरून दक्षिणेच्या गाड्या आता आपल्या फलटण मार्गे दिल्लीला जाता यावं, हे कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकरचं स्वप्न आता सत्यात येताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. नीरा देवघरसाठी केलेला त्यांनी संघर्ष, त्यांच्या संघर्ष मृत्यूनंतर का होईना त्यांच्या या पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर या दुष्काळी तालुक्याला जाणार आहे, त्यांची इच्छा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पूर्ण केली. याचबरोबर दुष्काळी भागामध्ये जवळपास 75 गावाला असणारं पाणी, धोम बलकोडीचं पाणी, हे केवळ 3 ते 4 महिन्याचं पाणी होतं. त्याला बारमाही करायचा निश्चय, ॲडिशनल 0.93 TMC पाणी आणि झिरो वॉटरचं जवळपास अर्धा TMC पाणी ॲड करून त्याला बारमाही करायचा निश्चय आणि त्याचा लाभ फलटण तालुक्याला देण्याच्या दृष्टीने. कारण 0.93 हे फक्त फलटण तालुक्यासाठी, संपूर्ण धोम बलकोडीच्या क्षेत्रासाठी नाही, तर 0.93 हे फलटण तालुक्याला देऊन बारमाही करायचा निर्णय आपण इच्छा व्यक्त केली होती. माननीय देवेंद्रजींनी या तालुक्याच्या, या मतदारसंघाच्या सर्व इच्छांना मोठ्या ताकदीने तथास्तु म्हटलं आणि रेल्वेला आर्थिक तरतूद करून दिली. नीरा देवघर तर जवळपास 3,975 कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देऊन आर्थिक तरतूद करून दिली. धोम बलकोडी कालवा जोडला संपूर्ण आर्थिक तरतूद करून तो आता त्याचं काम उद्यापासून चालू होईल आणि 3 ते 4 महिन्यामध्ये त्याचं काम संपून धोम बलकोडी आता बारमाहीकडे वाटचाल करेल. याचबरोबर फलटण तालुक्याला हवी असणारे, किंबहुना पूर्व भागामध्ये ड्राय पट्ट्यामध्ये लोकांना हाताला काम मिळण्याच्या दृष्टीने एक मोठा उद्योग समूह आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत होतो. MIDCची मंजुरी, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने MIDCची मंजुरी झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने आणि आता आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने आता त्या ठिकाणी उद्योग उभा राहतील. आणि राहिलेले उद्योग हे बाहेरच्या लोकांना, बाहेर राज्यातील लोकांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी जवळपास 80% स्थानिक लोकांना नोकऱ्या द्याव्या याकरता आपण 2014 पासून संघर्ष केला होता आणि तो संघर्ष फलरूपात येऊन आता MIDCचं उद्घाटन होत आहे. लवकरच त्या ठिकाणी मोठा औद्योगिक आणि मोठा एक वाहनांचा प्रकल्प मोठा त्या ठिकाणी येत आहे, जेणेकरून त्या ठिकाणी या तालुक्यातल्या आणि शेजारील माळशिरस तालुक्यातील, मान तालुक्यातील जवळपास 8-10 लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल, हा त्याच्या मागचा उद्दिष्ट. हे सर्व एक त्या काळी दिसणारं स्वप्न, 8वं आश्चर्य, 10वं आश्चर्य जे काय ते सगळं आता प्रत्यक्षात येऊन या तालुक्याची स्वप्नपूर्ती या आणि माझी वचनपूर्ती ही आपण दिलेला लोकसभेला शब्द की नीरा देवघरचं पाणी माढा मतदारसंघात आणि रेल्वे चालू करेन, MIDC चालू करेन, हे सर्व शब्द म्हणून वचनपूर्ती मी म्हणते, सर्व शब्द 17 तारखेला पूर्ण होणार. म्हणूनच मी त्याला एक सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस असं म्हटलंय. या कार्यक्रमांमुळं किमान 10 ते 15 लाख लोकांना फायदा होणार आहे आणि कष्टकरी लोकांचा, जनता पाणी नसल्यामुळे ज्यांची मुलं मुंबई पुण्यामध्ये कामाला जातात
ती मुलं आता आपल्या गावाकडे माघारी येणार आहेत, जेणेकरून या भागामधली जी ड्राय पट्टा आहे तो आता बागायती पट्ट्याकडे रूपांतर झाल्यानंतर लोकांच्या घरी लक्ष्मीचं दर्शन होऊन, लोकांच्या परिस्थितीमध्ये वाढ होऊन अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये या मतदारसंघाची जडणघडण होऊन लोकांचं दारिद्र्य हटवण्याच्या दृष्टीने सर्वांगीण सर्वकष प्रयत्न शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांच्या सरकारमध्ये झालेला आहे. मी या तालुक्याचा सुपुत्र आणि माढा लोकसभेचा खासदार म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं मी आज आपल्या रूपाने मी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला फलटण तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी या आपल्याद्वारे सर्व तमाम फलटण तालुक्यातील बंधू आणि भगिनींना विनंती करतो. कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की 2 वाजता नीरा देवगरचं पूजन होईल. 2:30 तिथून आगमन होऊन आपल्या तालुक्याचे नेते प्रल्हादराव पाटील साहेब यांच्या निवासस्थानी चहा पाणी नाश्त्याचा कार्यक्रम होऊन प्रल्हादराव साळुंखे पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या त्या दिवशी प्रवेश होणार आहे. यापूर्वी त्यांनी मला लोकसभेला सहकार्य केलं, त्या कुटुंबाने माझ्याबरोबर कायमस्वरूपी राहिले. पण तात्यांचा प्रवेश अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये व्हावा ही माझी पूर्वीपासून गेल्या 4 वर्षापासूनची इच्छा होती आणि तात्यांनी त्याला मान्यता दिली. त्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या व्यासपीठावर घेत आहोत. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.